जे काय झाला ते चुकीचा झाला असा काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने स्वतः मीटिंग घेऊन सर्वांचे ऐकून योग्य निर्देश दिले होते। हा मॅटर फक्त हायकोर्टमध्ये पेंडिंग नाही आहे, याशिवाय लोकांच्या आरोग्याचे धोका नाही असा पण प्रिकॉशन घ्यावा लागेल। माननीय मुख्यमंत्रीजीने योग्य आदेश, तरी पण जे काही आज सकाळी झाला ते चुकीचा होता, म्हणून मी ते आलो। ज्याने केला मी त्याने भेटणार आहे। मला सर्व मुंबईकरांचे विनंती आहे की शांतता ठेवा, कानून हात में लेऊ नये। सरकार यावर योग्य सरकारचं लक्ष आहे। उद्या कोर्टमध्ये डेट आहे, कोर्टमध्ये काय निर्णय होता ते पण बघू, तोपर्यंत सर्वांनी शांतता ठेवा। चर्चेसाठी या सगळ्या पुढाकारासाठी तुम्ही काय करणार? असं आहे की मी काल मीटिंग में होतो। मीटिंग में माननीय मुख्यमंत्री जी ने स्वतःच सर्वांचे ऐकून त्याने पूर्ण वेळ दिली, सर्वांचे ऐकून घेतला, नंतर त्याने निर्देश दिला। हा पण सांगितला की लोकांचे आरोग्याचे पण ध्यान दिला पाहिजे आणि कबूतर पण मरले नको, हा मार्ग काढावा लागेल। त्यासाठी जे काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्याने ते महानगरपालिका निर्देश दिलाय की तुम्ही योग्य स्कीम तयार करावा, जसे कोर्टमध्ये सबमिट करावा। आता हा आज जे झालं तर मला मध्ये जाऊ द्या, मी लोकांना विचारतो कसा केला, कोणाने केला, नंतर मी आपल्याशी परत बोलू। हिंदी में जाना चाहेंगे आज सुबह जो घटना हुई वो निंदनीय है, गलत हुई है। किसी को भी कानून में हाथ में लेने की जरूरत नहीं थी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने स्वतः मीटिंग लेके सबकी बात सुनकर योग्य निर्देश दिए थे कि लोगों के आरोग्य को ध्यान में रखते हुए भी कबूतर नहीं मरे, ऐसा कोई स्कीम बनानी चाहिए और उसके लिए महानगर पालिका को स्कीम तैयार करने को कहा गया है, जो कल कोर्ट में पेश की जाएगी। उसके बीच में आज की घटना नहीं की जानी चाहिए थी। मैं अभी यहाँ पर आया हूँ, मैं अंदर जाकर बात करूँगा और बात करने के बाद किसने ये घटना की, कौन इसके जिम्मेदार हैं, और उनको निवेदन करूंगा कि ऐसा कानून हाथ में नहीं लें। बाहर आकर मैं आपको वापस सारी बात बताऊंगा। धन्यवाद। मला कळू द्या काय झाला, कोणाने केला, काय केला, हा कारवाईचा विषय नाही आहे, शांतता ठेवायचा विषय आहे, हायकोर्टच्या निर्णयाच्या पालनाचा विषय आहे, लोकांच्या आरोग्याचा विषय आहे, ने कबूतर मरले ना पाहिजे हा पण विषय आहे। हा काय झाला, कोणाने केला मला बघू द्या। धन्यवाद। तर मंगल प्रभात लोढा यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। कबूतरखाना संदर्भात जे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते कुणी केलं हे माहीत नाही, त्यामुळे मी त्यामध्ये जातो, त्या आंदोलनकर्त्यांशी बोलतो, कुणीही कायदा हातात घेऊ नका असं आवाहन सुद्धा आंदोलनकर्त्यांना मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे। आज जे झालं ते चुकीचं घडलेलं आहे।